तुम्हाला आता कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. हो, आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पापड. अगदी सोप्या पद्धतीने हे पापड खायला खूप छान वाटत असतात. भाजून पण खाल्ले जातात व तळून पण खाल्ले जातात. वर्ष 2 वर्ष टिकणार हे पापड कसे बनवायचे चला तर बघूया. याकरता मी 1 पातेलं पाणी घेतलं आहे छोट्या पातेल्याने. त्यामध्ये 1 किलो ज्वारीचे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. गुठल्या अजिबात राहायला नको. हे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे पापड खूप आंबट हवे असेल तर 2 दिवस हे पीठ असंच भिजवून ठेवायचं आहे. जर तुम्हाला नॉर्मल हवं असेल तर रात्री भिजवायचे व सकाळी करायचे. जर तुम्हाला काहीच आंबट नको असेल तर तुम्ही सकाळीच हे भिजवू शकता. जर 1 पातेलं आपण पीठ भिजवलेलं आहे त्याच पातेल्याने मोजून 2 पातेलं पाणी उकळायला ठेवायचं आहे. हे पीठ मी रात्री भिजवून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचे आहे. आता त्याच पातेल्याने मोजून 2 पातेलं मी पाणी गरम करायला ठेवले आहे. हे बघू शकता पाण्याला छान व्यवस्थित उकळी आली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं तिखट टाकणार आहे. तसेच त्यासोबत आपल्याला तीळ भरपूर टाकायची आहे, ओवा व जिरं. हे संपूर्ण साहित्य आपल्याला टाकायचं आहे. हे तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित छान उकळी आली की यामध्ये वाळलेली लाल मिरची टाकायची आहे. त्यामुळे पापडाला खूप छान चवी येत असते. अशा प्रकारे छान उकळी आली की आपण जे बेटर तयार करून घेतलं होतं हे थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे. गुठल्या अजिबात पडू द्यायच्या नाही. त्यानंतर संपूर्ण पीठ टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे फिरवत राहायचे आहे, नाही तर बुडामध्ये जळत असते. आता यानंतर आपल्याला भरपूर शिजल्यानंतर 10 ते 15 मिनटं शिजल्यानंतर 10-12 उकळ्या काढल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आहे. जर आपले हे पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एखाद ग्लास गरम पाणी करून टाकू शकता किंवा जर पातळ वाटत असेल तर थोडं थंड झाल्यावर तुम्ही हे पापड पसरवू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित शिजवायचे आहे. या ज्वारीच्या पिठाला छान 10-12 उकळ्या येऊ देतपर्यंत शिजवायचे आहे. शिजताना ते घट्ट असते परंतु शिजल्यानंतर थोडंसं पातळ येत असते. त्यामुळे शिजल्यानंतर आपण थोडं थंड झाल्यावरच याचे पापड टाकायला हवे. अशा प्रकारे चांगल्या शिजल्यावर आपले पापड अजिबात तुटत नाही व व्यवस्थित शिजत असतात व कापडापासून व्यवस्थित निघत असतात, फाटत पण नाही. अशा प्रकारे जर तुम्ही पीठ शिजवले तुमचे पापड कधीच चुकणार नाही. हे पीठ आपल्याला मध्यम आचेवर शिजवायचे आहे. हे बघू शकता छान उकळे आलेले आहे. आता गॅस बंद करून आपल्याला याचे पापड टाकायचे आहे. उन्हामध्ये एक कापड ओला करून मी असा पसरवलेला आहे. आता या पसरवलेल्या कापडावर आपल्याला असे 2-2 चम्मच पीठ टाकायचं आहे. हे शिजलेल्या घाटा आपल्याला जास्त पसरवायचा नाही कारण वाढल्यानंतर हे चिंबत असते. आता आपल्याला फक्त हलकासा याला फिरवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला छोट्या मोठ्या ज्या साईजचे आपल्याला पापड टाकायचे आहे त्या साईजचे आपल्याला या कापडावर पापड पसरून घ्यायचे आहे. जर तुम्हाला भाजून खायचे असेल तर थोडे मोठ्या साईजचे टाका किंवा तळून खायचे असेल तर छोट्या साईजचे टाका. अशा प्रकारे संपूर्ण पापड मी यावर पसरवून घेत आहे. सायंकाळला हे पापड व्यवस्थित वाढले की आपल्याला कापड ओला करून हे पापड काढून घ्यायचे आहे. 2 दिवस व्यवस्थित वाळवल्यानंतर हे पॉलिथिनमध्ये अशा प्रकारे भरून मग डब्यात ठेवायचे. त्यामुळे पापड 1 काय 2 वर्ष व्यवस्थित टिकत असतात. पापडाला अजिबात कीड लागत नाही. हे खायला पण असे छान वाटत असतात. ओले ओले खायला तर खूपच मजा असते. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचे ज्वारीचे पापड. आम्ही याला धापोडे म्हणत असतो. तुम्ही काय म्हणता ते सांगा.